नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या मशीन पाहत आहे ह्या मशीन आहे ॲग्री पॉवर टोकन यंत्र। यात 4 प्रकारच्या मशीन आहे। एकंदरीत 4ही प्रकारच्या मशीनच्या क्वालिटी मी तुम्हाला दाखवणार आणि कोणत्या प्रकारची मशीन परचेस करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी विकत घ्यायला पाहिजे मार्केटमधून हे सुद्धा सांगणार। याच्यात काही बारकावे असतात ते लक्षात घ्या पहिले। आता हे स्टील मटेरियल तुम्हाला दिसत आहे आणि हे जे आपला टीथ आहे, दात आहे मशीनचा, हे पण स्टीलचं मटेरियल दिसत आहे। पण फरक बघा काय आहे, ह्या स्टीलचं मटेरियल जे आहे याला लोहचुंबक चिपकते, म्हणजे हे लोखंड आहे आणि याला चिपकत नाही। ठीक आहे, याला चिपकत नाही म्हणजे हे स्टील आहे। आता जर स्टील आहे तर काय होणार, मातीत जेव्हा आपण पेरणी करू तेव्हा थोडीफार ओल असते, तर त्यावेळेस याला जंग लागणार नाही, हे गंजणार नाही। ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, भारतात सध्याच्या परिस्थितीत ज्या मशीन मिळतात ह्या मशीन जनरली 3.5 इंच दाताच्या मशीन जास्तीत जास्त फेमस आहे। परंतु महाराष्ट्रात 3.5 इंच खोलीवर बियाणं पेरून जमत नाही, म्हणून आपण 2.5 इंच खोलीची याची ॲडजस्टमेंट आहे। हे 2.5 इंच खोलीवर पेरल्या जाणार। त्यानंतर 13 प्रकारचे सीड रोलर आपण मशीनसोबत देतो आणि 6 प्रकारचे सीड रोलर जे आहे परत हे तुम्ही घेऊ शकता जर वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे तुम्हाला पेरायचे असेल तर। आता या मशीनची खासियत काय, तर हे पॉलीकार्बोनेट मटेरियल आहे, नायलॉन टाईप मटेरियल असते, प्युअर मटेरियल असते। याच्यात तुम्ही हे मशीन उचलून फेकली तरी तुटत नाही, रिव्हर्स ओढली तरी तुटत नाही। सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये ज्या मशीन सध्याच्या परिस्थितीत आहे त्या मशीन रिव्हर्स ओढल्या तर तुटतात आणि या बाजूला बेरिंगमधून तुटतात, ह्या बेरिंगमधून या बाजूनं तुटतात। ठीक आहे, तर हे कॉमन प्रॉब्लेम सध्याच्या परिस्थितीत मार्केटमध्ये जे मशीन आहेत त्या मशीनला आहे। त्या गोष्टी आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही काय केलं, पॉलीकार्बोनेट मटेरियल आहे आणि याच्यावर ॲरेसुद्धा आहे। या ॲरेमध्ये काय होणार, आता हे किती सेंटीमीटर चे ॲरे आहे जर आपण पाहायला गेलो तर जवळपास हे 5 mm 7 mm चे ॲरे याच्यावर आम्ही टाकलेले आहे। ठीक आहे, वेबसाईटवर ही मशीन उपलब्ध आहे, तुम्ही दिलेल्या नंबरवर फोनसुद्धा करू शकता। त्यानंतर आपल्याजवळ आणखी 3 प्रकारच्या मशीन आहे, त्या म्हणजे बियाणे आणि खत पेरणी। तर 9 इंच 11 इंच 13 इंच एवढंच अंतर खत आणि बियाणे पेरणी यंत्रात होऊ शकते। ठीक आहे, ह्या यंत्रात आता जे मार्केटमध्ये ह्या मशीन येतात तर याचा जो खताचा जो बॉक्स आहे हा 14 किलोचा आहे आणि बियाण्याचा बॉक्स हा 3 ते 4 किलोचा आहे। मार्केटमध्ये ज्या मशीन दिसतात तुम्हाला हेच बॉक्स या बाजूला आहे, म्हणजे 3 किलो बियाणे आणि 3 किलो खत फक्त बसणार। त्यामध्ये काय होणार की बियाणं आपली कपाशी लागवड करता करता आपली यातली कपाशी संपत नाही पण खत संपते, म्हणून वारंवार थांबा लागते। त्यासाठी आपण काय केलं तर मोठा ड्रम 14 किलोचा ड्रम तयार केलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये ट्रान्सपरंट बॉक्स येणार, सध्या ट्रान्सपरंट बॉक्स दिसत नाही, तिचा ट्रान्सपरंट बॉक्स या मशीनमध्ये सुद्धा येणार। ठीक आहे, 9 इंच 11 इंच 13 इंच एवढंच अंतर खत आणि बियाण्याच्या मशीनमध्ये होऊ शकते। परंतु जी मशीन 12 दातवाली जी मशीन आहे ह्या मशीनमध्ये आपल्याला 5.5 इंचापासून 33 इंचापर्यंत अंतर करता येणार। त्यानंतर ह्या मशीनचे सर्व स्पेअर पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे तुमचा हा स्प्रिंग जरी गेला तरी ही असेंब्ली तुम्हाला आम्ही देऊ। त्यानंतर यातला एक दात जरी तुटला किंवा एक कॅप जरी तुटली तरी आम्ही तुम्हाला सर्व प्रकारच्या याच्या ॲसेसरीज आम्ही प्रोव्हाइड करू, म्हणजे स्पेअर पार्ट आम्ही प्रोव्हाइड करू। त्यानंतर आपल्याजवळ तिसऱ्या प्रकारची मशीन आहे, 1 2 त्यानंतर तिसऱ्या प्रकारची मशीन आहे फक्त खताची। खत बियाण्यापेक्षा खोल गेलं पाहिजे म्हणून खताचं अंतर जवळपास 2.5 ते 3.25 इंच खोलीवर खत पडेल। मार्केट ही फक्त खताची मशीन आहे आणि खताच्या मशीनमध्ये अंतर 8.5 इंच ह्या 2 दातातलं अंतर, 9.5 इंच आणि 10.5 इंच अशा प्रकारचं अंतर खताच्या मशीनमध्ये होतं। ही मशीन तुम्हाला मार्केटमध्ये भारतात कुठेच सध्या पाहायला मिळणार नाही। ठीक आहे, ही मशीन सर्वप्रथम आपण लॉन्च करत आहोत आणि या मशीनचा फायदा शेतकऱ्यांना खूप जबरदस्त होणार आहे, कारण खत देण्यासाठी लागणारं मजूर आणि सगळ्यात महत्त्वाची असते वेळ आणि त्यासोबत लागणारी क्वांटिटी। या नॉचद्वारे या बाजूला इथे एक नॉच आहे, तर तुम्ही किती ग्राम खत तुमचं पडलं पाहिजे हे तुम्ही पूर्ण इथून ठरवू शकता। सगळ्यात पहिले फील्डवर तुम्ही कोऱ्या जागी म्हणजे अंगणात याची टेस्ट घ्यायची, तुम्हाला किती ग्राम खत पडलं पाहिजे तेवढंच खत पडेल, कारण तुम्ही कितीही मजूर लावलं तर मजूर तुम्हाला माप जेवढं असते तेवढं खतच टाकणार नाही, फार जास्त खत टाकतात। चौथं मशीन म्हणजे हे मशीन आहे कांदा, तीळ, मोहरी आणि सर्व भाजीपाला पिके। हे मशीन याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज येतात,
सर्वप्रथम आम्ही ही मशीन एक लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये वेगवेगळे अंतर होऊ शकतात. या बाजूला याचे इथे गेअर असतात आणि जर इथला गेअर आणि इथला गेअर जर चेंज केला तर बियाण्यामधलं अंतर कमी जास्त होते. ही ॲग्री पॉवरची मशीन आहे. ही मशीन संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर आम्ही पाठवतो. दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा किंवा वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. तर अशा प्रकारच्या ह्या चारही प्रकारच्या मशीन मी तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत दाखवलेल्या आहे. या बाबतीत काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट नक्कीच करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही व्हिडिओच्या स्वरूपात देऊ आणि जर का थोडक्यात प्रश्न असेल तुमचा तर कमेंटला उत्तर तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला मिळेल. परंतु यावर्षी मजूर आणि वेळ, मजूर तुम्हाला भेटून जाईल पण वेळ हातून निघून जाईल. म्हणून ही मशीन अत्यंत महत्त्वाची आहे आणि सक्सेसफुल मशीन आहे जे आम्ही गेल्या 2 वर्षापासून विकत आहोत. तर तुम्हाला ही मशीन जर पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करा किंवा वेबसाईटवरून डायरेक्ट बुक करू शकता. धन्यवाद.